हॅलो दोस्तों, वेलकम टू अवर चॅनल सत्य, जे मार्केटचे सत्य सांगते. आणि आज आपण प्रत्येकाने प्रॉफिट केलेला असेलच असं मला वाटते. कारण मी सकाळी ऑनलाईन आलो होतो आणि आज पीचा कॉल 167 ला मी सांगितला होता आणि टार्गेट होतं 204. आणि ते टार्गेट घेऊन आम्ही बाजूला झालो आणि त्यानंतर ते प्रीमियम 350 पर्यंत गेलं होतं. तर मित्रांनो, आपण रोज ऑनलाईन येतो आणि रोज आपण एक कॉल किंवा पुट देत असतो जो प्रॉफिटेबल असेल. त्या ठिकाणी आज मार्केटमध्ये काय झालं आणि 2 दिवसापासून मार्केट खाली पडत आहे हे आपण बघितलेलं आहे. तर हे मार्केट पुढे कंटिन्यू असं खाली पडणार का, यासाठी आपण आज डायरेक्ट जाऊया निफ्टी 50च्या चार्टवर. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गॅप डाऊन ओपन झालेलं दिसलं आणि गॅप डाऊन ओपन होऊन या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला आपल्याला येताना दिसलं. आणि आपण ऑनलाईन असताना आपल्या ज्या ड्रॉ केलेल्या लाईन्स होत्या त्याही मार्केटनं तोडून शेवटी 25,800 वरती मार्केट बंद झालेलं आपल्याला दिसलं. तर मित्रांनो, या ठिकाणी उद्या आपल्याला मार्केटमध्ये काय करायचं आहे आणि आपली प्रॉफिटेबल लाईन ही कुठं आलेली आहे हे बी आपण या ठिकाणी बघतोय. तर 25,901 वर आपली प्रॉफिटेबल लाईन आपल्याला आलेली दिसेल. त्या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे उद्या आपल्याला काय करायचं आहे. तर आपण या ठिकाणी बघूया उद्या काय करायचं आहे. तर या ठिकाणी आपली प्रॉफिटेबल लाईन जर वरच्या साईडला क्रॉस झाली तर मित्रांनो आपल्याला चांगला फ्लो बघायला मिळेल आणि आपलं मार्केट डायरेक्ट 26,000 वरती या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी खालच्या साईडला प्रॉफिटेबल लाईनला ज्यावेळेस क्रॉस केलं त्यावेळेस आपल्याला एंट्री करायची. जशी आज 2 वेळेस या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून मार्केट खालच्या साईडला आलं आणि पहिला ट्रेड आपल्याला मार्केटने दिला होता 9:45 मिनिटांनी. जशी ब्रेक झाली त्याखाली दुसरी जी कॅन्डल आहे ती ब्रेक होऊन खालच्या साईडला आली. पहिल्या कॅन्डलचा आपण हाय हा आपला स्टॉप लॉस ठेवला होता आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट करण्यासाठी मार्केट थोडे वर आले, परंतु आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेला नाही आणि मार्केट सरळ खालच्या साईडला मूव्ह होताना आपल्याला दिसले. या ठिकाणी आपण दुसरी जी लाईन आहे या ठिकाणी प्रॉफिटेबल, इथून सुद्धा खालच्या साईडला आपल्याला फ्लो झालेला दिसला. जेव्हा आपण प्रॉफिटेबल लाईनला एक बुलिश कॅन्डलनी ब्रेक करतो खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला, त्यावेळेस आपला एक प्रॉफिटेबल या ठिकाणी ट्रेड बनत असतो मित्रांनो. म्हणून आज आम्ही निफ्टीमध्ये पेमेंट म्हणजे आम्ही पैसे काढले आणि मिड कॅप मध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रॉफिट घेतलेला आहे मित्रांनो. तर आपण धीरे धीरे एक एक इंडेक्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सध्या आपली प्रॉफिटेबल लाईन 25,901 वर आहे आणि ही जर खालच्या साईडने वरच्या साईडला क्लोज झाली तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे मित्रांनो 26,000. आणि 26,000 वरती बरेच लोक बसलेले आहेत खाली मार्केट आणण्यासाठी. जर या ठिकाणी उद्या बायर स्ट्रॉंग झाले तर मार्केट पुन्हा आपल्या रेंज पर्यंत येईल आणि ती डायरेक्ट रेंज राहणार आहे 26,160 मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला उद्या वरच्या साईडला 26,160 पर्यंत मार्केट जाताना दिसू शकते. जर या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला आले तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जो आपल्याला सपोर्ट या ठिकाणी मिळेल तो मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि ऑलमोस्ट आज या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला येऊन या ठिकाणी सस्टेन झालेला आपल्याला दिसलं. उद्या आपल्याला गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिला सपोर्ट मिळणार आहे तो मिळणार आहे 25,800. याला जर मार्केटने उद्या तोडलं तर मार्केट डायरेक्ट खाली येणार आहे आणि ते येणार आहे 25,720 वरती मित्रांनो. म्हणून या ठिकाणी उद्या लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 25,700 हे टार्गेट राहणार. या ठिकाणी 100 पॉईंटचा गॅप आहे. आपल्याला प्रीमियम डीके करू 25 या ठिकाणी पॉईंट जरी मिळाले तरी आपल्याला भरपूर आहे मित्रांनो. या ठिकाणी आपला तिसरं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे आणि ते राहणार आहे या ठिकाणी मित्रांनो आणि ते आहे 25,638 मित्रांनो. त्याखाली आपला सर्वात शेवटचा आणि आराध्या सॉफ्टवेअरने दिलेली लेवल आहे ती आहे 25,642 मित्रांनो. या ठिकाणी आपण निफ्टीमध्ये आपल्या लेवल्स या ठिकाणी काढून घ्यायचे आहे मित्रांनो आणि ह्या लेवल्स उद्या आपल्याला फॉलो करायचे आहे. आपण जरी
आराध्य सॉफ्टवेअरने दिलेल्या लेवल्स आहेत त्या लेवल जरी फॉलो केल्या तरी आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. त्या ठिकाणी आपण मार्केट सध्या 25,800 वर आहे. उद्या गॅप डाऊन ओपन झाल्यास पहिलं टार्गेट राहणार आहे 25,720, दुसरं 25,638, तिसरं 642. या ठिकाणी मित्रांनो बघूया आपण या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने उद्या मार्केट फ्लो होते तर आपण जाऊया. आपल्याला या ठिकाणी ऑप्शन चेन बघणंही म्हणजे टेक्निकल चार्ट बघणंही महत्वाचं आहे. ऑप्शन चेनला आल्यानंतर या ठिकाणी निफ्टी 50 मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल आणि ती आपल्याला बघायची. तर आपण सध्या 25,800 वरती ट्रेड करतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की या साईडनं 41 लाख लोक या ठिकाणी पुट रायटर बसलेले आहेत, म्हणजेच मार्केटला वरच्या साईडला घेऊन जाणारे बसलेले आहेत आणि या ठिकाणी 24.1 या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहेत. या ठिकाणी उद्या जर कॉल रायटर ट्रॅप झाला तर मार्केट 26,000 पर्यंत या ठिकाणी पोहोचेल. म्हणजे आपला पहिला रेजिस्टर राहणार आहे 26,000 आणि इथून मार्केटमध्ये फ्लो खालच्या साईडला होऊ शकते. म्हणून इथं पी आपण बाय केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट पी मध्ये मिळू शकतो. या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टर दुसरा रेजिस्टर राहणार 26,100चा आणि या ठिकाणी सुद्धा हर्डर आहे 56 लाख या ठिकाणी बसलेले. तर उद्या मित्रांनो जर कॉल रायटर या ठिकाणी ट्रॅप झाले तर मार्केट डायरेक्ट 26,000वर पोहोचणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची. तर जर पुट रायटर ट्रॅप झाले तर या ठिकाणी 25,700 हा आपला सपोर्ट राहणार आहे. 25,600 हा दुसरा सपोर्ट राहणार आहे मित्रांनो. तिसरा सपोर्ट आपला 25,500. जर याच्या खाली मार्केट उतरलं तर मित्रांनो या ठिकाणी एक मी मागच्या वेळेस एक सिम्बॉल दाखवला होता. या ठिकाणून मार्केट खूप जोरात खाली कोसळू शकते मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, इंडियामध्ये आता इलेक्शन लागणार. इलेक्शनसाठी लोक पैसा काढणार तर मार्केट खालच्या साईडला खूप जोरात खूप मोठ्या प्रमाणात फॉल होऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी 25,450 हा एक असा लेवल आहे. या ठिकाणी मार्केट आला तर खालच्या साईडनं खूप मोठ्या प्रमाणात फ्लो होऊ शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला उद्या निफ्टीमध्ये काय होणार. जर समजा उद्या कारण परवाला सुट्टी आहे तर उद्या मार्केट साईड वे असू शकते मित्रांनो. कारण आपण FII आणि DII चा डेटा बघितला तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर आपण या ठिकाणी FII आणि DII चा डेटा या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी आपण FII DII बघतो तर आपल्या गोष्टी लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला कॅश मार्केटमध्ये आपल्याला काय झालेलं असेल या ठिकाणी आपण पाहूया. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी FII न सेल केलेला आहे मित्रांनो आणि सेल 9,792 करोडचा केलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी DII न बाईंग केलेली आहे कॅश मध्ये ती 6,646 केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला DII ने बाईंग आणि FII ने सेलिंग केलेली दिसते. म्हणून उद्या मार्केट साईड वे राहण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे मित्रांनो. म्हणजेच आपलं मार्केट साईड वे राहू शकते मित्रांनो. तर आपला साईड वे राहून टाइम डिके होऊ शकतो. म्हणून आपलं साईड वे राहील तर कोणत्या रेंज मध्ये राहील हे बी महत्वाचं आहे मित्रांनो. तर आपलं 25,900 ते 25,700 या दरम्यान आपलं मार्केट किंवा 25,900 ते 100 25,800 या दरम्यान मार्केट साईडवे असू शकते. तर मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की उद्या मार्केट काय करणार. तर यासाठी आपण काय करणार आहोत, उद्या जाणार आहोत या ठिकाणी बँक निफ्टीच्या चार्टवर. तर बँक निफ्टी सुद्धा आपल्याला जर बघितलं तर आज बँक निफ्टी मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फॉल झालेला दिसेल. त्या ठिकाणी आपण अगोदरच्या म्हणजे शुक्रवारच्या सेशनला सुद्धा या ठिकाणी पुट बाय केला होता आणि आज सुद्धा आपण न काही करता विचार करता पुटच बाय केलेला आपल्याला दिसेल. या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे 53,079 वरती मित्रांनो. तर आपल्याला याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी घेतो आहे आणि या ठिकाणी आपण बघूया उद्याच्या लेवल्स आपल्यासाठी काय राहणार आहे. जर मार्केटने प्रॉफिटेबल लाईन क्रॉस करून वरच्या साईडला निघाली तर पहिलं टार्गेट आपलं राहणार आहे मित्रांनो ते राहणार आहे 53,260 मित्रांनो. या ठिकाणी
260 पर्यंत या ठिकाणी मार्केट येऊ शकते आणि इथून रिव्हर्सल सुद्धा होऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी आपण जर मार्केट यांनी हा रेजिस्टन्स तोडला तर मार्केट डायरेक्ट पोहोचणार आहे मित्रांनो. आज जिथं मार्केट होतं म्हणजे 53,600 वरती मित्रांनो मार्केट डायरेक्ट वरच्या साईडला फ्लो होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहणार आहे. जर 53,610 तोडलं तर 53,876 पर्यंत मार्केट उद्या जाऊ शकते मित्रांनो. जर मार्केट खालच्या साईडला आले तर आपल्याला काही रेजिस्टन्स दिलेले आहे आणि ते रेजिस्टन्स खूप महत्वाचे असे आहे म्हणून आपण या ठिकाणी रेजिस्टन्स पाहणार आहोत. तो पाहणार आहोत या ठिकाणी 53,893. या ठिकाणी आपण रेड कॅन्डल याला बघूया मित्रांनो आणि ऑलमोस्ट आज तिथपर्यंत येण्याचा या ठिकाणी मार्केटनं प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आपला हर्डर असल्या कारणामुळे इथून मार्केट वरच्या साईडला गेलेला असल्यामुळे थोडा या ठिकाणी काय झालेलं आहे इथं मार्केट येऊन थांबलेलं आहे मित्रांनो. जर याचे खाली मार्केट उतरलं तर आपला दुसरा हर्डर या ठिकाणी राहणार आहे, तो राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी 52,738 मित्रांनो. त्याचे खाली मार्केट उतरले तर या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला येऊ शकते आणि ते आहे मित्रांनो 25,599. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इलेक्शन साठी पैसा लागणार आहे म्हणून प्रॉफिट हा कमवण्यासाठी किंवा पैसा काढण्यासाठी या ठिकाणी जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल आहे ते पैसा काढणार आहे मित्रांनो. आणि आपली याच आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होऊ शकते मित्रांनो. त्यासाठी आपण पी साईडला जास्त या ठिकाणी महत्व द्यावं. आता या टेक्निकल मध्ये आपण ऑप्शन चेनला जाऊया आणि आपल्या ऑप्शन्स या ठिकाणी बघूया मित्रांनो. बँक निफ्टी मध्ये जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये काय पोझिशन ऑप्शन चेनची ते या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपण मेक अँड ब्रेक लेवलला सध्या आहोत मित्रांनो. आपली मेक अँड ब्रेक लेवल आहे 53,000ची. आपण सध्या 52,978 म्हणजे जवळपास 53,000वर ट्रेड करतोय मित्रांनो. आणि या ठिकाणी कॉल रायटर आणि पुट रायटर या ठिकाणी आपण बघूया. इथं पुट रायटर आहे म्हणजे मार्केटला वर घेऊन जाणार आहे, ते आहे 18.30 लाख आणि इथं 15 आहे. तर या ठिकाणी आपल्याला मेक अँड ब्रेक लेवल आहे. जर कॉल रायटर ट्रॅप झाले तर आपण पोहोचणार आहोत 53,500 पर्यंत आणि जर पुट रायटर ट्रॅप झाले तर 52,500 पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचणार आहे मित्रांनो. मध्ये हर्डर आहे 52,800चा, तर इथपर्यंत मार्केट उद्या येऊ शकते किंवा वरच्या साईडला आहे 53,200, 53,300, 53,400. या ठिकाणी आपल्याला त्या हर्डरला या ठिकाणी थोडे थोडे या ठिकाणी रुकावट आहे. उद्या मार्केट साईडवे राहू शकते मित्रांनो आणि ते आहे या ठिकाणी 53,200 ते 52,800 या दरम्यान मित्रांनो मार्केट साईडवे असू शकते मित्रांनो. या ठिकाणी आपण FIDI चा डेटा बघितलाच आहे मित्रांनो आणि उद्या आपल्याला व्यवस्थित पाहून ट्रेड करायचा आहे. उद्या सुद्धा आपण छोटे छोटे प्रॉफिट बुक करू शकतो मित्रांनो, परंतु डाऊनफॉल जसाही दिसेल या लेवल टू लेवल डाऊन होईल मित्रांनो. कारण मार्केट डायरेक्ट फॉल होत नाही तर एका स्टेपवर येऊन तिथं थांबून पुन्हा डाऊन होत जाते. आज जसे मार्केट आपण बघितलं तर जसंही पडलं मार्केट तर या ठिकाणी 53,260 पर्यंत येऊन या ठिकाणी थांबलेला मित्रांनो मार्केट. असा फॉल या ठिकाणी 400 पॉईंटचा आला, त्यानंतर या ठिकाणी 100 पॉईंटचा आणि धीरे धीरे मार्केट खाली आता आलेला आपल्याला दिसणार. कोणतेही मार्केट डायरेक्ट फॉल न होता धीरे धीरे स्टेप बाय स्टेप फॉल होत असते. म्हणून तुमचे जे काही पुट किंवा कॉल घेतलेले त्यांनी आपला प्रीमियम या ठिकाणी वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा मित्रांनो. आणि या ठिकाणी उद्याच्या या ट्रेडिंगला आपल्याला खूप महत्व द्यायचं आहे, कारण 2 तारखेला सुट्टी आहे आणि 3 तारखेला निफ्टी 50ची एक्सपायरी आहे मित्रांनो. उद्या आपल्याला बघायचं आहे, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि त्याला आपल्याला एकदम व्यवस्थित प्रीमियम डिके होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे. म्हणून या ठिकाणी त्या गोष्टीला सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्याला आपल्या मित्रांमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थी किंवा जे मित्र आपले फक्त आपलं चॅनल बघतात आहे, व्हिडिओज बघतात आहे, परंतु आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.